हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आज बघणार आहोत राईस पावडर क्लीनअप म्हणजे तांदळाच्या पिठापासून क्लीनअप आपण घरी कसं करू शकतो. खूप छान क्लीनअप आहे, खूप छान असं क्लीनअप असतो आणि सर्व स्टेप जर आपण व्यवस्थित केल्या ना तर खूप छान असं क्लीनअप मिळत असते. आपले व्हाईट हेड ब्लॅक हेड्स रिमूव्ह होणार, आपली डेड स्किन रिमूव्ह होणार आणि आपल्याला एक ग्लोईंग स्किन आणि स्किन ब्राईटनिंग स्किन देत असते हे क्लीनअप. राईस पावडर जे असते ना ते आपली स्किन ब्राईट करण्यास आणि ग्लो करण्यास मदत करत असते. राईस पावडर किंवा राईस पावडरचं पाणी, राईसचं पाणी, जो तांदळाचं पाणी किंवा राईस पावडर हे पूर्ण जे असते ना राईस आपल्या स्किनसाठी खूप छान असते आणि म्हणजे आपली स्किन ग्लो करण्यास किंवा ब्राईट करण्यास मदत करत असते राईस. त्यासाठी मी आज राईस पावडर क्लीनअप आपण बघणार आहोत. चला आपण आपल्या क्लीनअपला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी माझी नेहमीप्रमाणे तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ थोडाही आवडेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एक चम्मचपेक्षा अर्धा चम्मचपेक्षा थोडं जास्त आपल्याला राईस पावडर घ्यायचा आहे, म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच दही घालायचं आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी असते, हे आपली स्किन ग्लोईंग करण्यास मदत करत असते. त्यानंतर त्यात अर्धा चम्मचपेक्षा कमी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 1 व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल घालायचं आहे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली स्क्रबिंगची क्रीम तयार झालेली आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि त्यानंतर आपल्याला ग्लिसरीनसुद्धा थोडं घालायचं आहे. ग्लिसरीन आपली स्किन मॉइश्चरायझर करणार, आपली स्किन ग्लोईंग करण्यास मदत करत असते आणि तांदळाचं पावडरसुद्धा आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते आणि दहीसुद्धा व्हिटॅमिन सी असते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते. क्लीनअप करण्याची सर्वात पहिली स्टेप असते फेस वॉश करणं. कोणत्याही फेस वॉशने किंवा सोपने आपल्याला फेस वॉश करायचा आहे. मी फेस वॉश करून आलेली आहे. आता आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग कशी करायची? जर तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल असेल तर खूप छान, त्यानेसुद्धा तुम्ही क्लिन्झिंग करू शकता किंवा रोज वॉटरने सुद्धा तुम्ही क्लिन्झिंग करू शकता. नाही तर आपल्याजवळ जर सर्व नसेल तर आपल्याला रॉ मिल्क, कच्चं दूध घ्यायचं आहे किंवा कच्चं नसेल तर फ्रीजमध्ये करून थोडं थंड दूध घ्यायचं आहे आणि तो असा मिल्कमध्ये असा कॉटन घ्यायचा आहे आणि कॉटन असा डॅप करायचा आहे मिल्कमध्ये आणि डॅप केल्यानंतर कॉटन असा भिजवून घ्यायचा आहे मिल्कमध्ये आणि त्यानंतर आपल्याला आपली स्किन क्लीन करून घ्यायची आहे. फेस वॉश केला असला तरी क्लिन्झिंग करणं खूप छान आहे, कारण फेस वॉश केल्यानंतरही जर आपल्याकडे काही धूळ माती वगैरे किंवा काही इन्फेक्शन किंवा काही असेल ते क्लीन होऊन जात असतं क्लिन्झिंगने. आणि रॉ मिल्क आपल्या स्किनसाठी खूप छान आहे. रॉ मिल्क आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते, आपली स्किन व्हाईट करत असते. छानपैकी तुम्हाला ना पूर्ण स्किन क्लीन करून घ्यायची आहे. रॉ मिल्कने तुम्हाला पूर्ण स्किन क्लीन करून घ्यायची आहे. आता स्किन क्लिन्झिंग झाल्यानंतर असते स्क्रब. आता जे आपण स्क्रबची क्रीम तयार केली आहे त्याने आपल्याला 3 मिनिटं तरी स्क्रब करून घ्यायचं आहे. ती जी आपण क्रीम तयार करून घेतलेली आहे त्याने आपल्याला आता स्क्रबिंग करून घ्यायची आहे. तांदळाचं पावडर म्हणजे जे आपण तांदळाचं पावडर तयार करून घेतलं आहे, त्यात दही घातलेलं आहे, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, हे सर्व आपल्या स्किनसाठी स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करेल. त्याचप्रकारे आपली स्किनवरची डेड स्किन निघेल, व्हाईट हेड ब्लॅक हेड्स खूप कमी होतील. त्यासाठी आपल्याला आज स्क्रब करून घ्यायचं आहे. आता जितकी लागेल ना तितकी क्रीम आपल्याला फेसवरती लावून घ्यायची आहे. आता 3 मिनिटपर्यंत आपल्याला स्क्रब करायचं आहे. जिथे व्हाईट हेड ब्लॅक हेड्सची प्रॉब्लेम असते ना ते
जिथे व्हाईट हेड ब्लॅक हेडची प्रॉब्लेम असते म्हणजे इथे इथे आणि इथे, जिथे तुम्हाला व्हाईट हेड ब्लॅक हेडची प्रॉब्लेम जास्त असेल तिथे तुम्ही छानपैकी स्क्रब करून घ्या. आणि स्क्रबिंग जास्त प्रेशर देऊन करायचं नाही. स्क्रब एकदम हलक्या हाताने करावं लागते, नाहीतर तुमच्या स्किनवर रॅशेस येऊ शकते किंवा साईड इफेक्ट होऊ शकते. त्यासाठी एकदम हलक्या हाताने स्क्रब करावं लागतं. तांदळाचं पीठ हे आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे सुद्धा टॅन कमी करते, आपली स्किन मॉइश्चराईज करते आणि आपली स्किन एकटून समोर नेत असते. ग्लिसरीन सुद्धा आपली स्किन मॉइश्चरायझर करून आपली स्किन ग्लोईंग करत असते. दहीमध्ये व्हिटॅमिन सी असते, लॅक्टिक ॲसिड असते, ते आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते. ज्या काही वस्तू घातल्या आहेत ना त्या खूप छान आहेत आणि साईड इफेक्ट होत नाही. पण जरी तुम्हाला वाटत असेल की साईड इफेक्ट तर होणार नाही, त्यासाठी एकदा पॅच टेस्ट म्हणजे 2 मिनिटं असं करून बघा आणि तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नसेल तर तुम्ही 15 दिवसातून एकदा तरी क्लीनअप आरामात करू शकता. आपल्याला 3 ते 4 मिनिट एकदम हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण घरी राईस पावडर तयार करत असलो ना त्यावेळेस आपण थोडं राईस वॉश करून घ्यायचं, थोडं सुकू द्यायचं आणि मिक्सरमध्ये फाईन अशी पावडर तयार करून घ्या. आणि कसं आपण स्क्रब करताना थोडं हलकं खाली सांडेल, कारण पावडर आहे ती थोडीफार सांडते. छान अशी सर्क्युलर मोशनमध्ये 3 मिनिट तरी तुम्हाला मसाज करायची आहे. मान, बॅकमान ही सर्व तुम्हाला ह्या क्रीमनी मसाज करायची आहे. आपण फेस केला आणि मान सोडायची नाही, करायची आहे. छानपैकी 3-4 मिनिटं तुम्ही मसाज करून घ्या आणि मसाज झाल्यानंतर साध्या आणि नॉर्मल आणि थंड पाण्याने फेस वॉश करायचा आहे. आता आपलं स्क्रब करून झालेलं आहे. आता स्क्रब झाल्यानंतर असते स्टीम. आता स्टीम कशी घ्यायची, जर जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल असेल तर तुम्ही स्टीमरने स्टीम घेऊ शकता. ते नसेल स्टीमर अवेलेबल, एका गंजात गरम पाणी करायचं आहे आणि टॉवेल घेऊन आपल्या अंगावरती टॉवेल टाकून वाफ घ्यायची आहे. आणि जर तेही आपल्याला कम्फर्टेबल नसेल तर एक नॅपकिन घ्यायचा आहे, गरम पाण्यात ओला करून पिळून घ्यायचा आहे. गरम पाण्यात घालायचा, ओला करायचा आणि पिळून घ्यायचा आणि तो असा आपल्या स्किनवरती ठेवून असा 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 2-3दा ते आपल्या स्किनला वाफ द्यायची आहे. गरम पाणी घ्यायचं आहे, त्याला ओला करायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहे आणि आपल्या स्किनवरती तो असा 2-3दा रुमाल ठेवून त्याची वाफ आपल्याला घ्यायची आहे. आणि वाफ घेतल्यानंतर आपल्याला आहे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायची स्टेप. आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आपल्याला रिमूव्ह करायची आहे. त्यासाठी ह्या प्रकारचा आपल्याला टूल लागेल. याने आपल्याला ब्लॅक हेड्स हे कोणत्याही लोकल मार्केटमध्ये 20-30 रुपयाला अवेलेबल मिळत असते. आता हे टूल घेतल्यानंतर आपल्याला हे जे असतं ना नाकावर इथे इथे ह्या प्रकारे असे ब्लॅक हेड्स वगैरे रिमूव्ह करावं लागतात. जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सची प्रॉब्लेम आहे याने आपल्याला रिमूव्ह करावं लागतात, म्हणजे ते काढून घ्यावं लागतात. थोडा त्रास होतो, थोडा म्हणजे जास्त त्रास होत नाही, थोडा किंचित. जर वाफ असेल तर वाफ, जर स्टीमर अवेलेबल असेल ना आपल्याकडे तर वाफ चालू असतानाच आपल्याला छानपैकी ना हे पूर्ण असे काढून घ्यायचे आहे. हे जर आपण क्लीन केलं ना पूर्णपैकी, जर पूर्ण आपलं क्लीन झालं ना तर आपली स्किन, आपली नोज खूप छान दिसत असते. आणि हे व्हाईट हेड, ब्लॅक हेड जेव्हा असतात ना तेव्हा आपली स्किन अशी रफ येत असते. आणि जर ह्या प्रकारे आपण क्लीन करून घेतलं ना तर खूप छान अशी दिसत असते. आणि त्याला प्रॉपर क्लीनअप असे म्हणत असतात, कारण आपण क्लीनअप जे करत असतो व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स रिमूव्ह करण्यासाठीच क्लीनअप करत असतो. आणि डेड स्किन रिमूव्ह, ज्यांना व्हाईट हेड, ब्लॅक हेडची प्रॉब्लेम नाही ते खूप छान डेड स्किनसाठी आपण डेड स्किन रिमूव्ह होणार आणि याची गरज पडणार नाही. आणि ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी यांनी आपल्याला व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स छानपैकी रिमूव्ह करून घ्यायचे आहे. आता हे रिमूव्ह झाल्यानंतर आहे फेस पॅक. चला आपण आपला फेस पॅक यूज करून घेऊया.
फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला अर्धा चम्मचपेक्षा कमी राईस पावडर घ्यायचा आहे, 1 चम्मचपेक्षा कमी मुलतानी मिठी घ्यायची आहे आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी बेसन घालायचं आहे आणि 1.5 चम्मच दही घालायचं आहे. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला फेस पॅक तयार झालेला आहे. आता तो फेसवरती यूज करायचा आहे. हे फेस पॅक फेसवरती यूज करून घ्यायचं आहे. आपण स्टीम घेतली असली किंवा स्क्रब केलं असलं, जेव्हाही आपण स्क्रब करतो किंवा स्टीम घेतो ना, आपले पोर्स ओपन होत असतात. त्यासाठी आपल्याला ते क्लोज करणं खूप आवश्यक असते, म्हणजे ते बंद करणं खूप आवश्यक असते. कारण ओपन जर आपण पोर्स ठेवले ना, तर त्यात गंदगी, धूळ, माती वगैरे जाते आणि आपली स्किन काळपट पडत असते. त्यासाठी पोर्स क्लोज करण्यासाठी आपल्याला फेस पॅक यूज करायचा आहे. हा फेस पॅक आपली स्किन टाईट करते, व्हाईट करते आणि ग्लोईंग बनवण्यास मदत करत असते. ज्या काही वस्तू यात आपण घातलेल्या आहे ना, दही, मुलतानी मिट्टी, बेसन हे नॅचरल क्लिन्झरचं काम करत असते. आपली स्किन क्लीन अँड क्लिअर करत असते. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते, व्हिटॅमिन सी असते, ते सुद्धा आपली स्किन क्लीन करत असते आणि स्किन व्हाईट करत असते. मुलतानी मिट्टी हे नॅचरल आहे, आपली स्किन व्हाईट करत असते, त्याचप्रकारे आपली स्किन ब्राईट करत असते आणि आपली स्किन टाईटनिंग करत असते. म्हणजे आपली स्किन जे ढिली वगैरे पडलेली असेल ना, ते स्किन टाईट करण्याचं काम मुलतानी मिट्टी करत असते. म्हणजे पोर्स बंद करण्याचं काम मुलतानी मिट्टी करणार. चला आता हे फेस पॅक आपण यूज करून घेऊया. छानपैकी पूर्ण फेसवर, मानेवर तुम्हाला हे फेस पॅक यूज करून घ्यायचं आहे. छान जाड असा पॅक तुम्हाला यूज करायचा आहे. आणि 20-25 मिनटं किंवा 20 मिनटं तुम्हाला पूर्ण ड्राय होतपर्यंत हा पॅक फेसवरती ठेवायचा आहे. पूर्ण ड्राय होतपर्यंत. जर स्किन टाईटनिंगसाठी जर तुम्ही फेस पॅक ठेवत असाल तर पूर्ण ड्राय होतपर्यंत पॅक ठेवायचा आहे. आता हा 20 ते 25 मिनटं हा फेस पॅक मी माझ्या फेसवरती ठेवणार आहे. फेस पॅक आपल्याला 25 मिनटं फेसवरती ठेवायचं आहे. 20 किंवा 25 मिनटं किंवा संपूर्ण ड्राय होतपर्यंत फेसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर साध्या आणि नॉर्मल आणि थंड्या पाण्याने फेसवॉश करायचा आहे. थंड्या पाण्याने फेसवॉश करायचा आहे. चला मी फेसवॉश करून येते. माझा ड्राय झालेला आहे. मी फेसवॉश करत आहे. 20 किंवा 25 मिनटांनी फेसवॉश करा. मी फेसवॉश करून आलेली आहे. थंड्या आणि नॉर्मल पाण्याने आणि साध्या पाण्याने फेसवॉश करायचा आहे. खूप छान असा इफेक्ट आहे आणि खूप छान असा पॅक आणि स्क्रब आहे. म्हणजे क्लीनअप खूप छान क्लीनअप होत असते. होममेड आणि घरगुती क्लीनअप असलं तरी खूप छान असं जर आपण सर्व स्टेप बरोबर केल्या ना, खूप छान क्लीनअप होत असते. हर स्टेप व्यवस्थित करा. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि स्टीम व्यवस्थित घ्या. स्टीम वगैरे घेतली आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह केले आपण, तर हर स्टेप जर आपण बरोबर केली तर आपलं क्लीनअप खूप छान असं क्लीनअप होत असते आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप छान असा फेस दिसतो आणि छान प्रॉपर जे क्लीनअप असते ते होत असते. आणि पुन्हा एकदा जरा माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.